चालू असणारा सामना आपल्याला पाहायला भेटेल मैदानामध्ये 3 ओव्हरचा सामना असेल. पंच आपण नोंद घ्यायची आहे आणि दोन्ही टीमच्या संघाने आपण देखील नोंद घ्यायची. हा सामना 3 षटकांचा आपण खेळायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल आपल्याला अमोल कांबळे आणि नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे असे राकेश कांबळे आपल्याला बघायला भेटतील ग्राउंड मध्ये. सागर कोटकर एक युवा टॅलेंटेड आपल्याला बघायला भेटेल गोलंदाजीसाठी गजापूर 11 संघाकडून एक तेज तर गोलंदाज म्हणून ज्यांना आपलं कमी वयात ज्यांना आपलं नाव कोरले असा सागर कोटकर आपल्याला बघायला भेटेल. मॅचला होते सुरुवात. मॅचची लिडिंग एज 1 धावेच्या मैदानात संघाचा मात्र होतं श्री गणेशा. आता मात्र आपण पाहायला भेटतो 360 ग्राउंडवरती ऑन साइडला फिरकावलेला चेंडू खेळाडू कक्षाला मानवंदना देत व सीमा रेषा पार 6 धावा. 6 धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या मात्र होते 7. राकेश याने मात्र दगाट मधून सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले सागर याच्या. नेक्स्ट बॉल अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू तिथे मात्र विकेट किपर मात्र बीट होते. अवांतर चेंडू पाहायला भेटतो. व्हाईट +1 2 धावा. 2 धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या मात्र 9. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू अमोल मात्र इथं बीट होत आहेत. नेक्स्ट बॉल सागराचा. अजून एक स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये बॉल 1 बाउन्स करत सीमारेषा पार चौका अमोलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या 13 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला भेटते माळसोडे संघाची. अजून एक ऑन साइडला बिरकावण्याचा प्रयत्न मात्र इथं तर्रार बॉल अमोल मात्र इथं होतात बीट. अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू अवांतर चेंडू व्हाईट बॉलच्या मध्ये संघाची धाव संख्या होते 14 धावा. अजूनही उर्वरित क्षेत्रातील 2 बॉल शिल्लक असतील. अजून एक फुलेल्यांचा बॉल. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मध्ये संघाची धाव संख्या मात्र 16 धावा.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय अविनाश. आता मात्र स्टॉकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटतोय आम्हाला 360 राकेश कांबळे. चांगली सुरुवात करून दिली मात्र आपल्या संघासाठी 16 धावा धावसंख्येवरती पहिल्या क्षेत्रामध्ये लागलेल्या आहेत. अजूनही उर्वरित दोन ओव्हर बाकी असतील या खेळीमधील. पहिल्या सामन्यामध्ये विक्रांत याने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र तशीच सेम गोलंदाजी करावी लागेल. मात्र पुढे आहेत MR 360. लेग व्हाईट बॉलच्या मैदानात संघाची धावसंख्या मध्ये 1 ने भर होते 17 धावा. नेक्स्ट बॉल ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी राकेश बीट होतात आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी मोठी फटके खेळण्यापासून राकेशाला वंचित करावं लागेल अविनाशांना. आणि एवढी क्षमता आपण अविनाशांच्या मध्ये पाहतोय. लेकअपच्या क्षेत्रात चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. 2 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या 19. अजून एक मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आता मात्र एकच धाव. एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटेल विक्की यांच्यामधून. एक धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या होते 21. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले मात्र अविनाशाने. एवढी क्षमता आपण बघतोय त्याच्यामध्ये. 3 बॉल मध्ये 4 रन खर्च केल्यात अविनाशाने. मोठा फटका अजूनही खेळू दिला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. युवक खेळाडूंनी भरलेला संघ आपल्याला बघायला भेटतो गजापूर 11. अजून एक बॉल एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा. 4 बॉल 2 बॉल मात्र अजून शिल्लक असतील चालू असणाऱ्या गोलंदाजी मधील. मोठा स्कोर उभारायचा असेल तर राकेशला मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. अजूनही कोर बाकी आहे. सटिक यॉर्कर एक तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला भेटतो अविनाश याच्याकडून. डॉट बॉलचे होते सांगता स्कोर मात्र अजून स्थिर आहे. स्कोर मध्ये काही बदल नाहीये. 22 रन्स. उर्वरित 1 बॉल अजून शिल्लक असेल. फुल बॉल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्लेयर जाते तिथे मात्र मिसफील्ड 1 बाउन्स करत बॉल सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावेच्या मैदानात संघाची धावसंख्या 26 धावा.
आता मात्र शेवटच्या षटक घेऊन आलो स्वतः कर्णधार विक्रांत. एक हाणामारीचं षटक. आता मात्र याच्यावरती आक्रमण करावे लागेल. 25 स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावा. 31 धावा धाव फलकावरती लागले. मोठा स्कोर उभा राहायचा असेल तर असेच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले अमोल्याने विक्रांतच्या. हाणामारीचं षटक स्लॉग वरचं षटक मला पाहायला भेटते विक्रांत याच्याकडून. नेक्स्ट बॉल अमोल्याला. अजून एक आता मात्र कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस केले. एक मोठा मासा मात्र गळायला लागलाय. राकेश कांबळे मात्र होतात धाव बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे विकास पाटील. धावफलकावर धावा लागले टोटल 31. तिसरं षटक मार्गस्थ. विक्रांत कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवश दाखल होत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी. अगदी ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉल घोषित केला पंतांनी. एक अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 32 या धावसंख्येवर. 32 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ विकेटचा. ती विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी फुल टॉस चेंडू. फटका फसलाय. फिल्डर येईल का चेंडू खाली दूर राहिलाय. खेळाडू पासून चेंडू वन बाउन्स गॅदर करतील. ताहिर त्या ठिकाणी येतील. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 34 या धावसंख्येवर. 34 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ वन विकेटचा विक्रम कांबळे पुन्हा एकदा सज्ज होत आहे. राऊंड द विकेट. यावेळी फुल लेनचा चेंडू आणि त्याला पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि आलाय हा क्रॅकिंग षटकार अमोल कांबळेच्या बॅट मधून. अमोल कांबळे नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 40 धावा धावफलकावर लागतात. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग वरचं षटक चालू आहे. अगदी हाणामारीचं षटक म्हटलं जातं ना आणि तीच हाणामारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस मात्र वाईड आलाय. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 41 या धावसंख्येवर. आप ट्रॅकर आणि त्याला पाठवून दिला सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये. खेळाडू इथे मात्र थोडेसे फंबल झाले. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. षटकार येतोय. .47 47 धावा धावफलकावर लागल्यात. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी. हाणामारीचं षटक आणि हाणामारी पाहायला मिळते. यावेळी लोक फुलं लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अगदी परफेक्ट चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावेवर समाधान मानावं लागेल. .49 धावा धावफलकावर. 50 धावांचं टार्गेट. 18 चेंडू 50 धावा बनवायच्या आहेत. गजापूर 11 संघ कोणता संघ पहिला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. येणारे काही क्षण 18 चेंडू मध्ये आपल्याला ते नक्कीच कळेल. गजापूर 11 संघ की मालसवडे संघ कोणाच्या नावावर गुलाल लागेल हे देखील पाहावं लागेल. चला नेक्स्ट मॅच गवळेवाडी आणि येळवण जुगाई या 2 संघांमध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकाने
यलबंदुका आणि गबळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस साठी आपल्याला लगेच स्वागत केलं जाईल. पन्नास धावा पाहिजेत. 49 धावा धावपलकावलेल्या 50 धावांची आवश्यकता असेल गजापूर 11 संघाला. त्याला गवळेवाडी नरेश दादा आणि अजय युवराज या टॉस साठी आपल्याला देखील स्वागत केलं जाईल. चला गवळेवाडी गवळेवाडी संघ जयेश 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 गोपाळ या. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. लवकरच आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गवळेवाडी संघ विनंती आहे, कारण यलबंदुगाई संघाचे संघनायक आपल्याशी जोडलेले आहेत. किरण शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. जहीर मालदार आणि ताहिर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. जहीर मालदार आपण पाहिलं गेलं तर लेजंड खेळाडू, एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समोर ताहिर हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. आणि समोर आपण पाहिलं गेलं तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघामधून अर्थात मासवडे संघाकडून एक पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि इथे मात्र व्यासपीठाला इथे मात्र सलामी दिली गेली आहे आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा दिमागदार धडाकेबाज षटकार जाहीरच्या बॅट मधून. क्या बात आहे. अनुभवी काय असतो हे दाखवताना नक्कीच पाहायला मिळतोय. बिग बॅटल आहे, एक मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे जहीर मालदार. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मधून. सुरेश पाटील येथील अगदी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा तर आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 8 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो अनिल पाटील. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज होतो अनिल. यावेळेस स्विंग अँड मिस बॅटची क्रिकेट जरूर लागली आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. आपल्याला लेग बायच्या थ्रो पाहिजे, मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 9 या धावसंख्येवर. 9 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. गजापूर 11 संघ कोणता संघ बक्षीस पात्र फेरीचं तिकीट कन्फर्म करेल. येणारे 3 षटक आपल्याला सांगून जातले. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अनिल पाटील राऊंड द विकेट सज्ज आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडूची इथे मात्र सांगत आहोत. कमबॅक केले. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र अनिल पाटीलाने आपल्या संघाला कमबॅक करून दिले. तब्बल 50 धावांचं टार्गेट डोंगर पार करायचंय गजापूर 11 संघाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. टाळ्या वाजवल्या जातात अनिल पाटील यांच्या गोलंदाजीसाठी, कारण टाळ्या वाजवण्यासाठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. अगदी लागोपाठचे 2 चेंडू डॉट हाताळलेत.
नेक्स्ट बॉल थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. फुल टॉस आणि इथे मात्र दंडित केलंय. चुकीला माफी नाही आहे, चुकीला माफी नाही. बाईच्या स्वरूपात सिंगल जर आली आहे 1+9 अशा 2 धावा मी दिल्या चेंडूवर. अकरा धावा धावपल यावेळेस आडव्या बॅटचा कडवा प्रहार आपल्याला लगेच पाहायला मिळतं. मात्र दूरवरचा चेस करून इथे मात्र चेंडूवर आलेत राकेश कांबळे. तदूर मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट करणार. नक्की स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील स्वतः जहीर. कारण आपण पाहिलं गेलं तर गेले 2 चेंडू आपण ताहिरच्या बॅटला एकही बॉल लागलेला नाहीये. थोडंसं आउट ऑफ फॉर्म दिसत आहे तर ताहिर इन फॉर्म यावं लागेल. याच यलवंदुगाई संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी गवळेवाडी या संघाला. चला मासवडे संघ थोडंसं स्पीडअप करा. 12 धावा धावपलकावर लागल्या. तर 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 12 चेंडू आणि तब्बल 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जवळजवळ 19 च्या धावसंख्येने इथे मात्र धावसंख्या बनवाव्या लागतील. आक्रमण करावं लागेल जहीर आणि ताहिर या जोडीला. विकास पाटील सज्ज होत आहेत. यावेळेस स्क्वेअर कट अगदी नजाकतद्वारा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये अमोल पाटील येथील चेंडूवर तत्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अरे 2 धावेच्या मदतीने षटकाची सुरुवात अगदी चांगली झाली आहे विजापूर 11 या संघासाठी. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 14 या धावसंख्येवर. यावेळेस फटका चांगला अंतर देखील गाठलं जाईल. या समोरच्या दिशेने चेंडू निघून चालाय सरळ सीमारेषे पार आलाय. हा क्रॅकिंग स्ट्रोक जहीरच्या बॅट मधून मालदार नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची लिडिंग एज चांगला स्टॉप त्या ठिकाणी अष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॅकअप. 1 धाव तर अर्जित केली गेले. 21 धावा धावपलकावर लागतात. 21. दुसरा षटक मार्गस्थ आहे. अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. फुलटॉस चेंडू अगदी धाव करण्याच्या दिशेने चेंडू टावल झालाय. अनिल पाटील येत आहेत चेंडूवर. 1 धाव तर पूर्ण केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेस फटका फसलाय. गोलंदाज स्वतः इथे मात्र थोडस जजमेंट चुकलंय. एक महत्वाची विकेट आली असते. कठीण असतं असं झेल टिपणं. त्या झेलला कुठेतरी सोपा काढण्याचा प्रयत्न होता गोलंदाज विकास यांचा. मात्र प्रयत्न फसलाय आणि एक मोठं जीवदान या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला जहीर यांना. बॅटने ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर पूर्ण केले. बॅटची आतली कडा जरूर लागली. 1 धाव याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. माफ करा, 1 धाव मिळणार नाही. शेवटचा चेंडू आलाय डॉट स्ट्राईक. इथे मात्र स्वतः जहीर आपल्या स्वतःकडे ठेवतील. धावफलकावर धावा लागले 23. अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 27 असं समीकरण आहे. थोडंसं अवघड समीकरण आहे. मात्र पहिल्या चेंडू पासून इथे मात्र आक्रमण करावं लागेल जहीर यांना. या स्पर्धेत आपलं स्थान, आपल्या संघाचं स्थान जीवित ठेवायचं असेल तर सामना देखील जिंकणं गरजेचं आहे.
यावेळेस क्या बात आहे, व्यासपीठाला सलामी देण्याचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अगदी खतरनाक दिमागदार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय जहीरच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत जहीर यांनी, मी काही कमी नाही आहे. जर तुम्ही 18 चेंडू मध्ये 49 धावा लावू शकता तर मी 18 चेंडू मध्ये 50 धावा देखील लावू शकतो, हे दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. डॉट चेंडू आला. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू या ठिकाणी महत्वाचा आहे. यावेळेस जागा बनवले, इथे मात्र फटका फसलाय आणि चोप्पा झेल, महत्वाची विकेट आली आहे. जहीर मालदार बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विक्रांत कांबळे. आता मात्र नजरा विक्रांतकडे असतील, कारण 3 चेंडू तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस डॉट डॉट डॉट. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे की काय हे देखील पाहावं लागेल, कारण 2 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. सामना पूर्णपणे झुकलाय तो मात्र मालसवडे संघाकडून. यावेळी स्टेपर 2 समोरच्या दिशेने खेळलेत, एक धाव तर पूर्ण केली. बैठक लगावलंय, मात्र या षटकाराला मात्र उशीर झालाय. सामना जिंकलाय तो श्री विठ्ठला देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन श्री विठ्ठला देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ. हार्ड लक, बॅड लक गजापूर 11 संघ. चांगला खेळ आपला राहिला, चांगली फाईट आपण देखील दिली. जहीर मालदार यांचं देखील नक्कीच कौतुक करेल, चांगली फाईट त्यांनी देखील दिली आहे. आणि संपूर्ण गजापूर 11 या संघाचे देखील विशेष कौतुक. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, त्या खेळाडूंनी खेळात, आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार.